पाठीवरचं जे ओझं आहे बॅगचं, त्या ओझ्यावरून घरामध्ये भांडणं होतात. आता समजा शाळेत जाणारा जो मुलगा आहे, अगदी सकाळी सकाळी त्याचा मूड ऑफ होतोय आणि पालक म्हणतोय की सगळ्या शाळेमध्ये फक्त तू एकमेव असा व्यक्ती आहेस की ज्याची बॅग खूप हेवी असते. आता त्या वडिलांनी शाळेमध्ये जाऊन त्याच्या सेक्शनमधल्या पर्टिक्युलर ती बॅग उचलून पाहिली आहे का, कधी तपासून पाहिली आहे का, टाईम टेबल कसं आहे, किती बुक्स नेतो आहे, कशासाठी नेतो आहे, ही चौकशी न करता सारखी त्या मुलाला दोष देत राहणं आणि सारखं त्या मुलाचं पाण उतारा करत राहणं हे कितपत योग्य असते. आता हे सगळं करत असताना त्या मुलाचा मूड तर खराब झालेलाच असतो. त्यावरून आईने फक्त एक शब्द बोलली आणि तो शब्द कुठून आला याचाही शोध त्या पालकाने घेतलेला नाही आहे. त्या मुलाचं पाण उतारा करून झालंय, त्या मुलाला नको ते बोलून झालंय. आता आई म्हणून तिने फक्त एक शब्द म्हटलं की तू ही दोष मुलाला देण्यापेक्षा शाळेत जाऊन चौकशी कर. शाळेतल्या प्रिन्सिपलला, टीचर्सला जाऊन बोल की ही टाईम टेबल थोडी चेंज करा, म्हणजे जेणेकरून मुलांच्या पाठीवर जे पुस्तकांचं ओझं असते ते कमी होऊ शकेल, जेणेकरून त्यांच्या हार्टवर प्रेशर येणार नाही, चिडचिड होणार नाही, थकवा येणार नाही, बाकी इतर बॅकबोनचे त्रास होणार नाही. हे ॲज अ रिस्पॉन्सिबल पॅरेंट म्हणून तू जाऊन तिथे बोलायला पाहिजे. त्याऐवजी तू मुलाला का बोलतो आहेस, यासाठी तिने या दोघांच्या फाईटमध्ये उडी घेतली आणि तिने फक्त एक शब्द बोलली, अबे यार, हे सारखं सारखं मुलाला का बोलत असतोस तू, शाळेत जाऊन बोलायला हवं, सिस्टीमशी भांडणार. आता यामध्ये अबे यार हा जो शब्द आहे त्याच्या इगोला हर्ट केलं. पण अबे यार हा शब्द 15 ते 20 वर्षाच्या संसारामध्ये त्याने कित्येकदा प्रत्येक शब्दामध्ये 5-10 मिनिटामध्ये त्याने बायकोला पण म्हटलेला आहे, मुलालाही म्हटलेला आहे, मित्रातही तो यूज करतो आहे, म्हणजे त्याने ते शब्द यूज टू केलेला आहे. आता असं असते सायकोलॉजिकली की आपण ज्या सराउंडिंगमध्ये असतो त्या सराउंडिंगमध्ये कोणी शिवी देत असेल किंवा एखादा वेडाबाई किंवा वेडोबा असं जरी प्रेमाने जरी म्हणत असेल तो शब्द, पण तो शब्द सारखा सारखं वारंवार वापरलं जात असेल तर नकळत ते कधी ना कधी आपल्याही डोक्यात येतं, आपल्याही बोलण्यात येतं आणि नकळत अबे यार हा शब्द तिच्या तोंडून निघालं आणि क्षणार्धात एका क्षणामध्ये त्याने तिच्या थोबाडात मारलं, त्याने तिच्यावर हात उचललं आणि हे मुलांनी डोळ्यांनी पाहिलं आणि त्या क्षणात त्या मुलाची हात थरथर कापायला लागली, त्या मुलाच्या डोळ्यात चटकन पाणी आलं आणि त्या मुलाचे हार्टबीट्स वाढायला लागले. आता हा मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच्या मनावर काय परिणाम होईल हा खूप मोठा प्रश्न आहे. जेव्हा आपल्या आईला वडिलांनी आपल्या डोळ्यासमोर मारलं, हा क्षण तो कधीच विसरू शकत नाही. त्याला जी होणारी चिडचिड आहे तो व्यक्त करू शकत नाही. आता तो मुलगा रडत रडत आपले स्वतःचे अश्रू पुसून हसरा चेहरा घेत तो शाळेत जाण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे तेच आपण लहानपणीच हे सगळं शिकतोय की आपले अश्रू लपवून आपण एक नाटकी स्वरूपाचं मुखवटा कसं धारण करायचं. आणि त्या पद्धतीने तो शाळेमध्ये गेला. शाळेमध्ये जोपर्यंत होता तोपर्यंत त्याने हा विचार केला की माझ्या आईवर आणखीन त्याने हल्ला केलाय का, माझ्या आईला आणखीन त्याने मारलंय का, माझी आई रडत आहे का, माझ्या आईला त्रास होत आहे का, हा विचार करून करून त्याचं पूर्ण लक्ष त्या भांडणामध्ये होतं आणि त्याने सारखं विचार आईचा केलाय आणि आईने हा विचार केलाय की माझ्या मुलाला मी याच्यातून कसं काढू, माझ्या मुलावर मी आणखीन कोणत्या चांगल्या पद्धतीने संस्कार देऊ शकेल की हा क्षण तो विसरून जाणार, त्याच्या डोक्यातून ही क्षण पुसून काढल्या जाईल, जेणेकरून पुढे जाऊन कधीतरी त्या दोघांची भांडणं होतील, म्हणजे मुलाचे आणि त्याच्या बायकोचे जर भांडणं जातील तर त्यांनी कधीही आपल्या बायकोवर हात उचलू नये. ती प्रसंग खूप प्रेमाने आणि हिमतीने समोर जाऊन अगदी अंडरस्टँडिंग लेवलला बॅलन्स करत ती भांडणं सोडवता येतील असा मॅच्युअर्ड मुलगा माझा झाला पाहिजे. मला मेंटली माझ्या मुलावर कुठलेही इफेक्ट होऊ नये, त्याची मेंटल हेल्थ खराब होऊ नये या विचाराने ती सारखी रडत होती आणि सारखं या गोष्टीचा विचार करत होती की थप्पड मूवीमध्ये जो एक सीन क्रिएट केलेला आहे की एक थप्पड मारलं म्हणून कोणी डिवोर्स घेत असतो का, ह्यासाठी प्रत्येकाचे सरप्रायझिंगली जे शॉकिंगवाले फिलिंग्स होते, म्हणजे फॅमिली सरप्राईज होते, फ्रेंड सरप्राईज होतात की काय एक थप्पड मारलं म्हणून कोणी डिवोर्स घेतो का. पण तीच तर खरी सुरुवात आहे. त्यांनी आज एक थप्पड मारलं म्हणजे पुढे जाऊन तो काय नाही करू शकत.
चक्क तो मुलाला मारून टाकण्याच्या शिव्या देणं, त्याचं इतकं घाण पद्धतीने पाण उतारा करणं की त्याचा जो कॉन्फिडन्स लेवल आहे त्याचे सारखे उणिवा काढणं, सारखे दोष काढणं, त्याला प्रत्येक गोष्टीसाठी की तू इथे फेल झाला, हे केलं तू, पसारच केला तू, असं केलं तसं केलं, प्रत्येक गोष्टीसाठी सारखं टोमणी टोमणी टोमणी, की त्याचं सेल्फ कॉन्फिडन्स कमी होतो आहे, त्याची सेल्फ इस्टीम कमी होते आहे, त्याचा सेल्फ रिस्पेक्ट सेल्फ लव कमी होतो आहे, तो भित्रा बनतो आहे, त्याचे जे एक नॅचरल टॅलेंट आहे तो सुद्धा कुठे ना कुठे कमी पडतो आहे. याकडे त्या पालकाचं अजिबात लक्ष नाही. इनफॅक्ट त्या भांडणानंतर जे गिल्ट फील करायला पाहिजे त्या पालकांनी की हो चुकून माझ्याकडून हे घडून गेलं आहे किंवा सॉरी फील करायला पाहिजे, ते सुद्धा न करता त्याऐवजी तो हे बोलतोय की तुला माझ्याशी बोलायचं नाही आहे का, मुलाला बोलतोय, कट्टी घेतली आहे का, ओके, मला तुझी गरज नाही, तुला माझी गरज नाही, संपला विषय. दार बंद करून तो आणखीन ॲटिट्यूड दाखवतो. हे पालकाचा ॲटिट्यूड असू शकतो का? आणि हे हेल्दी पॅरेंटची रिलेशनशिप राहणार का? लहानपणी मुलांसमोर जे काही घडत असते तो त्यांचा झालेला पान उतारा असो, आईचा झालेला पान उतारा असो, की टोमणी असोत, किंवा त्यांनी खाल्लेला मार असू देत, किंवा त्यांच्यामध्ये सारखं सारखं उणिवा जे आपण काढत असतो, जे काही त्यांच्यासमोर निगेटिव्ह सारखं सारखं घडत असते, आणि एखादा पालक ॲज अ हिटलर की मीच बरोबर, माझं म्हणणं तू ऐकायला पाहिजे, तुला वळण लागायला पाहिजे, आणि वळण लागायला पाहिजे म्हणून तू डिसिप्लिनच्या नावाखाली स्वतःची प्रत्येक गोष्ट समोरच्यावर लादत असेल, तेव्हा ही मुलं मोठी झाल्यानंतर दुसऱ्यांना तुच्छ लेखतात, दुसऱ्यांचा पाण उतारा करतात आणि हट्टी बनतात. काही मुलं अगदी भित्री ससे म्हणतात, इतकं की त्यांना प्रत्येक गोष्टीची भीती वाटते, स्वतःबद्दल निगेटिव्ह विचार जास्त करतात, स्वतःबद्दल गिल्टी फील जास्त करतात, की अच्छा माझ्याच नशिबात असं आहे का, माझ्यासोबतच असं काय घडतं, असं नेहमी स्वतःचं कॉन्फिडन्स लो लो करत ते डाऊन होत जातात. ह्या मुलांची लाईफ कम्प्लिटली मेंटली हेल्थ ही स्पॉईल झालेली असते. फार कमी मुलं असतात जे स्वतःला रिकवर करून त्या गोष्टी फेस करत त्याच्यातून एक पॉझिटिव्ह चांगलं घेऊन ती पुढे जातात. पण त्यांची मेंटल हेल्थ आणि ती जी सफरिंग्स असते ते खूप घाणेरडी असते. हे पालकांना कळायला पाहिजे की ते कुठं चुकतात. बऱ्याच पालकांना स्वतःच्या चुका कधीच मान्य नसतात. कुठला इगो त्यांच्यामध्ये येत असतो की मीच बरोबर, तुम्ही नेहमी चुकता, आणि आईवर हात उचलणं म्हणजे कॅज्युअली समजलं जातं. खानेरडी शिवी देणं हे सुद्धा कॅज्युअल समजलं जातं, पण ते पुरुषाने दिलं म्हणजे योग्य आहे, पण ते जर स्त्रीने चुकून जरी तोंडातून शब्द काढले तर ते मार खाण्यापर्यंत जात असते, आणि तेव्हा ती चुकते. मुलांना सपोर्ट करणं म्हणजे आईनी मुलाला बिघडवणं नसतं. दोघांनीही एकमेकांबद्दल जर रिस्पेक्ट मुलांच्या समोर केलं, दोघांनीही एकमेकांना जर सांभाळून घेतलं आणि प्रेमानं वागलं, तर ऑब्व्हियसली मुलांवर चांगली संस्कार पडतील, मुलाला चांगलं वळण लागेल. पण जर जोडीदारांमध्ये जर मतभेद असतील तर मुलगा काय शिकणार आहे? तर या काळामध्ये जिथे स्ट्रेस आहे ऑलरेडी, ज्या मुलांना पिअर प्रेशर आहे, स्कूलचं ऑलरेडी खूप सारं प्रेशर असतं, त्यांना होमवर्क कंप्लीट करायचं आहे, त्यांना पाठीवर इतकं सारं ओझं घेऊन जायचं आहे, त्यांना त्या रेसमध्ये फर्स्ट यायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये जर घरातलं वातावरण इतकं निगेटिव्ह आणि टॉक्झिक असेल, तिथे शाळेत जाताना मुलांना रोज रडत रडत जावं लागत असेल, रोज कुठल्या तरी गोष्टीला फेस करावं लागत असेल, तर ती मुलं मोठी झाल्यानंतर त्यांची मेंटल हेल्थ किती जास्त स्पॉईल झाली असेल हे आपण इमॅजिन सुद्धा करू शकत नाही. कुठल्या कुठल्या डिसऑर्डरला त्यांना फेस करावं लागेल हे त्या पालकांना कळत नाही. त्याच्यामुळे पॅरेंटिंग करणं इट्स नॉट अ जोक. पॅरेंट्सना कुठेतरी नम्र व्हावं लागतं, त्यांच्या बोलण्यामध्ये प्रेमळपणा यावं लागतं.